पुढची जी स्टिच आहे ती पट्ट्यांची वाय स्टिच, म्हणजेच हे जे वाय आपण आखून घेतलेले आहेत त्यांच्यावरती ही अशी लाईन्स आहेत, म्हणजे ह्या पट्ट्या ज्या आखून घेतलेल्या आहेत त्यामुळे ह्यांना पट्ट्याची वाय स्टिच असे म्हणतात. तर इथून तर ज्या पद्धतीने आपण वाय स्टिचची स्टिच करत असतो सेम तीच पद्धत आहे ही पट्ट्यांची वाय स्टिच करण्याची सुद्धा. तर सर्वात प्रथम जी आडवी रेष आहे त्या आडव्या रेषेवरती लॉंग चेन स्टिच करून घेतली. त्यानंतरनं वाय स्टिचची जी पहिली लाईन आहे त्या लाईनवरती लॉंग स्टिच, त्यानंतरनं दोरा हा खाली खेचून तो दोरा पुन्हा वरच्या दिशेने खेचून घेतला आणि पुन्हा जी आडवी रेष आहे त्या आडव्या रेषेवरती स्टिच करून घेतलं. तर पुन्हा वाय स्टिचची पहिली रेष जी आहे ती स्टिच करून घेतली. मग सरळ खाली घेऊन तो दोरा पुन्हा वरच्या दिशेने खेचून घ्यायचा. मग वरच्या दिशेने वाय स्टिच करून पुन्हा तो आडव्या रेषेवरती स्टिच करायचा आहे. तर ही वाय स्टिच करत असताना कुठेही शॉर्ट चेन स्टिचचा वापर करायचा नाही आहे. सर्व ठिकाणी लॉंग चेन स्टिच करायची आहेत. तर ही सिंगल पट्ट्याची वाय स्टिच आहे. तर पुढे आपण पाहूयात डबल पट्ट्याची वाय स्टिच. तर पुढे पाहूयात डबल पट्ट्याची वाय स्टिच. तर इथे मी हा हिरव्या रंगाचा दोरा वापरलेला आहे, तो सुद्धा सिल्कचाच आहे. तर ज्या पद्धतीने आपण सिंगल पट्ट्याची वाय स्टिच केली आहे सेम त्याच पद्धतीने डबल पट्ट्याची वाय स्टिचसुद्धा स्टिच करून घ्यायची आहे. सेमच प्रोसेस आहे. तर इथे पहिली लाईन स्टिच करून झाल्यानंतरनं आरीगाठी मारून घ्यायची आहे. आरीगाठ मारल्यानंतरच दुसरी लाईन स्टिच करायला सुरुवात करायची आहे. तर ज्या पद्धतीने आपण वरची लाईन स्टिच केली सेम त्याच पद्धतीने खालची सुद्धा लाईन पूर्ण स्टिच करून ही घ्यायची आहे. तर इथे जे षटकोन तयार झालेले आहेत त्या ठिकाणी आपण कोणतेही स्टोन्स किंवा मणी लावून आपण ती डिझाईन अजूनच सुंदर व सुबक तयार करू शकतो. तर इथं फॅब्रिक ग्लू लावून घेतलेला आहे त्या ठिकाणी आणि हे जे क्लिप स्टोन्स आहेत ते चिटकवून घेतलेले आहेत. तर हे अशा पद्धतीने पाहू शकता की नंतरनं डिझाईन ही किती सुंदर दिसत आहे. तर जे ही आडव्या रेषा आहेत त्या रेषांच्या मध्ये मी जे कट बीट्स आहेत गुलाबी रंगाचे ते वापरणार आहे. तर इथे 3-3 कट बीट्स लोड करून आरीगाठी प्रत्येक बॉक्समध्ये मारून घेणार आहे. तर ही पहिली लाईन जी आहे ती स्टिच करून झाली. तर दुसऱ्या बॉक्समध्ये पुन्हा स्टिच करून घ्यायचं आहे 3 मणी लोड करून. तर तुम्ही डिझाईन आखून ह्या स्टिचचा वापर तुम्ही त्या डिझाईनमध्ये करू शकता. तर तुमची डिझाईन ही खूपच सुंदर अशी दिसेल. तर तुमच्या कल्पनेनुसार ह्या सर्व स्टिचचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही डिझाईनमध्ये करा. तर इथेही सर्व मनी लोड करून स्टिच करून घेतलेला आहे. तर तुम्हाला दिसत असेल की किती छान व सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. तर तुम्ही नक्की अशा वेगवेगळ्या डिझाईन्स आपले जे कट बीट्स किंवा स्टोन्स वापरून स्टिच करून पहा.